सम्राट अशोकनगर शिगवण या ठिकाणी शिगवण ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेले जे स्मशानभूमी आहे, ह्या स्मशानभूमीमध्ये BSNL कंपनीने अनधिकृतपणे त्या ठिकाणी BSNLचा टॉवर उभारला आहे आणि ह्या टॉवरमुळे तिथल्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे आणि याकरिता तिथल्या ग्रामस्थांनी पंचायत समिती मंडणगड, तहसील कार्यालय मंडणगड, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे की जो हा टॉवर आहे हा अनधिकृतपणे या ठिकाणी उभारलेला आहे आणि तो टॉवर तात्काळ काढण्यात यावा, जेणेकरून तिथल्या ग्रामस्थांना योग्य तो न्याय मिळेल. कारण या स्मशानभूमीपासून त्या नागरिकांना तिथल्या वंचित राहावं लागतंय. कारण एखादा जर कोणता प्रसंग आला तर तिथे दहन करता येत नाही आणि ज्या जुन्या समाध्या होत्या, पूर्वजांच्या समाध्या होत्या, त्या समाध्या पूर्णपणे हटवण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे, त्या BSNL कंपनीने केलेलं आहे आणि याचा विरोध म्हणून तिथले ग्रामस्थ वारंवार पत्रव्यवहार करत असताना सुद्धा हे प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते. म्हणून त्या पूर्ण ग्रामस्थांनी मंडणगड तालुका संघर्ष समितीकडे पत्रव्यवहार केला आहे आणि त्या पत्राचं आम्ही पाहणी केली, संबंधित त्या वस्तूची पाहणी केली आणि पाहणी केल्याच्या नंतर असं लक्षात येते की जे तिथले जे अधिकारी आहेत, ग्रामपंचायतीचे जे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्याने मग तो ग्राम अधिकारी असेल किंवा सरपंच असेल यांनी चुकीच्या पद्धतीने ते ठराव मंजूर केलेले आहेत आणि ते ठराव BSNL कंपनीला दिलेले आहेत आणि ह्याचा सुद्धा ग्रामस्थांनी BSNL कंपनीला कळवलेलं आहे की हे चुकीच्या पद्धतीने ठराव झालेले आहे, तरी तुम्ही टॉवरचं काम थांबवा. पण असं कुठेही झालेलं नाहीये. म्हणून आम्ही आज गट विकास अधिकारी यांच्याकडे आज आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि आम्ही त्या निवेदनामध्ये म्हटलंय त्यांना की जे चुकीच्या पद्धतीने जो ठराव पास करणारे जे तिथले अधिकारी असतील, जो प्रशासक असेल, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून 8 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला त्याची माहिती मिळावी, जी आपण काय कारवाई केली आहे. कारण जर 2 ते 3 वर्ष होतात आणि जर त्या लोकांना न्याय मिळत नसेल तर हे शासन प्रशासन तिथल्या अनुसूचित जाती जमातीकडे दुर्लक्ष करतंय. कारण जी ग्रामपंचायत शिगवण ग्रामपंचायत आहे, ही ग्रामपंचायत साधी सुधी नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावामध्ये असलेली ग्रामपंचायत आहे. कारण बाबासाहेबांच्या गाव त्या ग्रामपंचायतीमध्ये नमूद केलेलं आहे आणि असं असताना सुद्धा जे अधिकारी आहेत त्या तिथल्याच नागरिकांना, त्या ग्रामपंचायत हद्दीतल्या नागरिकांना, तिथल्या अनुसूचित जातीच्या नागरिकांना, तिथल्या बौद्ध वस्तीतल्या नागरिकांना, आदिवासी समाजाला मोठ्या प्रमाणात त्रास द्यायचं काम करत आहेत, असं याच्यात आमच्या निदर्शनात आलेलं आहे. म्हणून आम्ही त्यांना पत्रव्यवहार करून संबंधित अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करा, अन्यथा आम्ही 8 दिवसानंतर जल आंदोलन करू आणि मग त्या आंदोलनामध्ये जे होणारे जे परिणाम असतील त्या सर्व परिणामाला जबाबदार इथले शासन, प्रशासन आणि संबंधित अधिकारी राहतील. कारण जर आमच्या लोकांना कोण जाणून बुजून त्रास देईल तर तो आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून खपून घेणार नाही आणि त्या अधिकाऱ्यांना योग्य ते उत्तर त्या पद्धतीने दिले जाईल. नुसतं त्यांच्यावरती कारवाई नाही तर त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं, अशी आमची संघर्ष समितीची त्यांच्याकडे मागणी राहील. जय भीम, जय हिंद, जय भारत.